आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। दलित वस्तीच्या 33 लाखांच्या निधीवर संशयाचे सावट। ऑल इंडिया युथ पॅथर सेनेची चौकशीची मागणी, संबंधितावर कारवाईची मागणी। जत तालुक्यातील सोरडी येथील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 33 लाख रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त करत ऑल इंडिया युथ पॅथर सेनेने पंचायत समिती प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे। या संदर्भात संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती जत यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की दलित वस्तीतील विकास कामांसाठी मंजूर निधीचा योग्य वापर झाला नसल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा असून अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच दलित वस्तीसाठी मंजूर असलेली काही कामे गावठाण क्षेत्राऐवजी गायरान जमिनीत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेण्यात आली होती का याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय दलित वस्तीत शासनाच्या निधीतून उभारलेल्या बोरवेलचे पाणी खाजगी कामासाठी वापरले जात असल्याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही नागरिकांनी जातीय स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य केल्याची तक्रारही निवेदनात नमूद करण्यात आली आहे। महिला सरपंच असताना प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पतीकडून चालवला जात असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांकडून होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ऑल इंडिया युथ पॅथर सेनेने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांचे स्वतंत्र तांत्रिक लेखा परीक्षण करण्यासह निधीच्या खर्चाची सखोल चौकशी, कथित जातीय अपमानाच्या आरोग्याची तपासणी, संबंधित अधिकारी, ठेकेदार, ग्रामसेवक व जबाबदार व्यक्तींवर कारवाई तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। यावेळी ऑल इंडिया युथ पॅथर सेनेचे तालुका अध्यक्ष बंडा वाघमारे, कार्यकर्ते अजय वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। दलित समाजाच्या हक्काच्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही। संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे यांनी केली आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।